तर नमस्कार मित्रांनो, आज कोल्हापूरला वाहत होतो. सगळीच खुश होती. तेव्हा आण्या तर वाकडे तिकडे तोंड करत होता. पण हा आयशा भाऊ हा एकटाच काय शांत बसला होता काय माहिती. त्याला जाऊन विचारलो, भाऊ का शांत बसलायस? पण तो भाऊ सांगायला काय तयार होता. तर आम्ही थोड्याच वेळात कोल्हापूरमध्ये पोहोचलो. ऑफिसकडे जात असताना आमच्या लक्षात आलं की विकली डायरी द्यायची आज डेट आहे. पण काय विषय झाला तर आम्ही विकली डायरी लिहिली पण नव्हती आणि आमच्याकडे त्याचं पेज पण नव्हतं. मग काय गेलो झेरॉक्स सेंटरमध्ये आणि तिथं झेरॉक्स मारल्या आणि तिथंच थांबून आम्ही विकली डायरी लिहिल्या. मग गेलो ऑफिसमध्ये. आज ऑफिसमध्ये जे काही शिकवलं ते शिकलो आणि आलो बाहेर. आज आम्हाला मेन ऑफिसमधून लास्ट वीकच्या डायरी घ्यायच्या होत्या. तेच घेण्यासाठी आम्ही सगळी पोरं इथं थांबलेलो आणि मागवळ बघतोय तर काय आयशा लागला होता रडायला. परत एकदा पोरांनी विचारलं की आयशा भावा काय झाले, तरी पण आयशा सांगायला काय तयारच नव्हता. परत जरा दमदाटी केल्यावर आयशाने शेवटी तोंड खोललंच. तर आयशाला त्याची पोरगी गेली होती सोडून. आयशाचं पण ब्रेकअप झालंय. वरनं आण्याने यात्रेची लागलीत भांडणं. सकाळ सकाळ एवढं डोक्याला शॉर्ट झालं होतं, त्यामुळे पोरं म्हणले चला जाऊन मिसळ खाऊया. मग काय गेलो मिसळ खायला. मिसळीपर्यंत आणा गेला लॉटरीच्या दुकानावर. मिसळ खाल्ली, पैसे वगैरे दिले आणि ह्या शॉर्टकटच्या रस्त्याने आलो स्टेशनवर. आणि इथं सुद्धा पोरं आयशाला धीर द्यायचं सोडून इथं सुद्धा आयशाची टांग येतच होती. डिप्रेशन मध्ये जाऊन आयशा लागला येड्यागत गेम खेळायला. परत ह्या आण्यानं आयशाला काय ज्ञान दिला काय माहित. आयशाचं डिप्रेशन एका मिनिटात छू झालं. ट्रेन येऊन थांबलीच होती आणि आम्ही सगळी पोरं आत येऊन बसलो होतो. आमचा स्टंटमॅन कसा स्टंट करतोय बघा. स्टंट आणि मस्ती करता आम्ही निघालो सांगलीकडे. चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.